जय शिवराय. खरं तर आपल्या सगळ्यांना जाणीव आहे, आपल्या जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील 17 गावांमध्ये अदानी पॉवर प्रोजेक्टच्या वतीने एक वीज निर्मिती प्रकल्प होतोय. खरं तर ही आश्चर्याची गोष्ट एक आहे. या प्रकल्पाविषयी जुन्नर तालुक्यातील तर सोडात, परंतु आदिवासी विभागातील देखील आमच्या त्या परिसरातील ग्रामस्थांना त्याची माहिती नसावी ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. खरं तर आदिवासी विभागाने यापूर्वी देखील खूप मोठा असा त्याग केला आहे. जुन्नर तालुक्यातली जी धरणं आहेत त्याच्यापैकी पिंपळगाव, जोगा, चिलेवाडी, माणिकडो ही तीनही धरणं 100% आदिवासी विभागात, आणि आदिवासींचं आमच्या विस्थापित झालेले आहेत त्यांचे अजून 100% पुनर्वसन देखील झालेलं नाही. आणि हा नवीन एक प्रकल्प पुन्हा म्हणजे कोणालाही विचारत न घेता, स्थानिक ग्रामस्थांना कल्पना नसताना हा प्रोजेक्ट खरं तर तिथे येतो आहे. आणि त्याला विरोध करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र सुरेशभाऊ वाजगे हे क्रांतिदिनी 9 ऑगस्टला या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी तालुक्याच्या सर्व स्तरातील, सर्व पक्षातील सर्व मान्यवर मंडळी येत आहेत. आता प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक इथं आले होते, तहसीलदार साहेब आले होते. खरं तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी तुम्ही प्रकल्प करणार आहात त्या प्रकल्पाविषयी तिथल्या स्थानिक लोकांना अजिबात विश्वासात घेतलं गेलं नाही. खरं तर पवार साहेब इथं आहेत, ज्यावेळेला जिल्हा परिषदेचे किंवा शासनाच्या माध्यमातून पेसा ग्रामपंचायतींच्या हद्दीत जर काही काम करायचं असेल तर तिथं जागा 1-1, 2-2 गुंठे जागा देखील उपलब्ध होत नाही किंवा ती देता येत नाही. पण इतका मोठा प्रोजेक्ट करत असताना अदानी हा खरं तर सरकारचा पाहुणा आहे, त्याला कुठेही काही करायला मुभा आहे. अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आपल्यावरती लादला जातोय, तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेतला लादला जातोय. खरं तर आज उन्हाळ्यामध्ये तिथं अनेक टँकर लावून त्या लोकांची प्यायच्या पाण्याची सोय होते. या प्रकल्प अहवालामध्ये मला वाटतं कुठे असं म्हटलेलं नाही की तिथं स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आम्ही करू, त्यांच्या शेतीच्या पाण्याची सोय करू. अशा प्रकारचं कुठलंही क्लिअर कट गाईडलाईन तिथं नसताना हा प्रकल्प लादला जातो. या प्रकल्पाला सगळ्या पक्षाच्या, विशेष करून स्थानिक ग्रामस्थांचा, आणि आम्ही पूर्व भागातले जरी ग्रामस्थ असलो तरी परंतु आमच्या पूर्व भागामध्ये GMRTमुळं काय हाल आहे हे आमच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. काल परवा 9 तारखेला जे आंदोलन झालं, कारण दिलं गेलं की ती GMRT प्रकल्पामुळं रेल्वे जुन्नर आंबेगावमधून जात नाही. म्हणजे त्या प्रकल्पानं, GMRT प्रकल्पानं आमचा पूर्व भाग विकासापासून वंचित राहिला आहे. आणि आता हा नवीन प्रकल्प पश्चिम भागामध्ये येतोय. खरं तर जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला आहे. पर्यटन तालुक्यात जुन्नरमध्ये सगळ्यात जास्त पर्यटन जर कुठं होतंय ते जुन्नरच्या आदिवासी विभागामध्ये होते. आणि आताही तिथं जर हा प्रोजेक्ट आणून ठेवला, लोकांच्या संमतीशिवाय, लोकांच्या कन्सेंटशिवाय हा जर प्रकल्प तिथे आला तर मला वाटतं लोकांचा 100% विरोध असणं चुकीचं नाही. आणि त्या विरोधाला मोकळी वाट करून देण्याचं काम सुरेशभाऊंनी केलंय. आमचा सगळ्यांचा सुरेशभाऊंच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि या आंदोलनासाठी आम्ही सगळेजण त्यांच्या सोबतीनं आहोत. धन्यवाद.